मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता हायलर्ट झालेलं आहे। प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत। राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आहे। पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देशही आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे, तर पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता अलर्ट होताना दिसतंय। सचिन, तिथं नेमकी काय परिस्थिती आहे? लागवीजी मॉक ड्रिल संदर्भात या ठिकाणी प्रशासन पूर्णपणे हाय अलर्टवर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची खबरदारी देखील घेतली जाते। छत्रपती संभाजीनगरातील आपत्कालीन सेवा सुविधा ज्या आहेत त्या ठिकाणी आता बैठकही घेतली जात आहे, कारण या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका आहेत। कारण NDRF असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस दल असेल आणि त्यासोबतच वैद्यकीय सेवा देणारे विभाग असतील, हे सुद्धा अधिक सतर्क झालेले आहेत। उद्या मॉक ड्रिल होतीये, राज्यभरातील 16 ठिकाणी ही मॉक ड्रिल होणार आहे। मात्र विशेष जर पाहिलं गेलं तर सायरन वाजल्याच्या नंतर विद्यार्थी असतील, नागरिक असतील, यांनी कशा प्रकारे जागरूक राहावं, सतर्क राहावं या संदर्भातही सूचना केल्या जाणार आहेत। आणि या मॉक ड्रिलच्या माध्यमातून जी काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, भारत पाकिस्तानामध्ये जी काही तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे, त्यानंतर नागरिकांनी कसं सावध राहावं यासाठी तयारी केली जात आहे। अग्निशमन दल असेल, पोलीस विभाग असेल, त्यासोबत वैद्यकीय विभाग आहे, हे सुद्धा सतर्क झालेलं आहे। आणि NDRFच्या ज्या तुकड्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी काही सूचना दिल्याची माहिती समोर येते। आणि पोलिसांच्या माध्यमातून आता हे ज्या बैठका होत्या त्या बैठकांमधून देखील सूचना केल्या जात आहेत। म्हणजेच प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। आणि जर वेळ प्रसंगी जर काही महत्त्वाची मोठी घटना जर होत असेल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी दोन्ही हात कसे करायचे यासाठी हे प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे जी परिस्थिती बॉर्डरवर निर्माण झालेली आहे, सीमेवर निर्माण झालेली आहे, त्यासाठी प्रत्येक भारतीय आहे तो आता या ठिकाणी सज्ज झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर सुद्धा मागे राहिलेलं नाहीये। त्यामध्ये ज्या काही आपत्कालीन सेवा दिल्या जातात, सुविधा दिल्या जातात, त्यांनी सुद्धा या ठिकाणी कंबर कसून आता तयारीला सुरुवात केलेली आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या वैद्यकीय सेवा आहेत त्यांनी सुद्धा आता या ठिकाणी अधिकची तयारी करायला सुरुवात केलेली आहे। NDRF आहे, अग्निशमन दल आहे, पोलीस विभाग आहे, यांनी सुद्धा आता विद्यार्थी असतील किंवा त्यासोबतच जनता असेल यांना सुद्धा काही सूचना देण्यासंदर्भात काही निर्णय घेतले जाऊ शकतात। आणि त्यानंतर आता ही तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि काही बैठकांच्या माध्यमातून काही सूचना देखील समोर येतील। त्यामुळे गृह मंत्रालयाने केलेल्या आदेशानंतर या ठिकाणी हाय अलर्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।